सर्वांचे सहर्ष स्वागत। सुस्वागतम। या ठिकाणी सन्माननीय खासदार नरेंद्रजी मस्के साहेबांच्या प्रयत्नानं सार्वजनिक उद्यानांची सुशोभीकरण तथा त्यामध्ये असणाऱ्या उपयुक्त लोकांच्या हिताकरता असणाऱ्या साधनसामुग्रीकरता या ठिकाणी त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा निधी राजीव गांधी उद्यानाकरता सुद्धा त्यांनी दिलेला आहे। इथली वस्तुस्थिती त्यांनी स्वतः या ठिकाणी पाहिलेली आहे आणि म्हणून इथे ओपन जिम आणि खेळणी इथल्या मुलांसाठी, इथल्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या मागणीची पूर्तता त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी सन्मानित जिल्हाधिकारी सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब, माझे सहकारी मित्र राजू पाटील, सन्माननीय अंकुशजी सोनावणे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होते। मी सगळ्यांच्या वतीनं खासदार नरेंद्रजी मस्के साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांनी या ठिकाणी या उद्घाटनाला उपस्थित दाखवण्याकरता आश्वासन दिलं होतं की इथल्या लोकांना मला भेटायचं आहे, त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या मला समजून घ्यायच्या आहेत। ज्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या त्यापैकी आज या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आमचा कंडोनियमचा मार्गी लावलेला आहे। अल्पसंख्याक वसाहती बरोबर सोसायटी 55 मीटरच्या सोसायटींचा सुद्धा प्रश्न त्यांनी निकाली काढलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जी आमची अडचण होती सगळ्यात मोठी त्यांनी दूर केली। त्यामुळे वॉटर आणि त्याचबरोबर मल्लेश्वर वाहिन्याच्या कामाचा शुभारंभ सुद्धा लवकरच या ठिकाणी त्यांच्याच उपस्थितीत होणार आहे, कारण त्यांचं श्रेय आहे। त्या श्रेयाला निश्चित स्वरूपात आपल्याला या ठिकाणी फिरणार आणि लाभदायक सुद्धा ठरणार आहे। मी फारसं बोलणार नाही का आधीच उशीर झाला, आणखी 2 मागणी होती। या मागणीकरता 2 वर्ष लिलया प्रवास करावा लागला। ही शोकांतिका आहे, दुःख आहे, ही वेदना आहे, परंतु या वेदनेतून सुद्धा मार्ग निघालाय आणि या माझ्या विभागातल्या लोकांना म्हणजे जे हे आहेत म्हणजे काय बोलतात त्याला डायबिटीस रुग्ण आहेत त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न होता युरिनचा आणि ते या उद्यानात फेरफटका मारताना जर एखाद्याला त्रास जाणवलाच तर त्याची सगळ्यात मोठी अडचण होती, परंतु आमच्याच लोकांना काही ती पावली नाही अडचण पार करण्याकरता। 2-2 वेळा फाईन चोरलेल्या आहेत। अशा लोकांना या ठिकाणी शिक्षा ही भगवंतानी दिलेली आहे असं मला वाटतंय, परंतु तरीही या मार्गातून 2 वर्षानंतर हा शौचालय या ठिकाणी नागरिकांसाठी खुला होतोय आणि ज्याच्यासाठी पाठपुरावा केला त्या बेरी सरांना मी धन्यवाद देईन। तर पाठपुरावा आणि प्रत्येकाला सांगतो की प्रत्येकाच्या अंगी काही ना काहीतरी गुण असतात। बेरी साहेबांकडे ते गुण आहेत ज्याचा पाठपुरावा करण्याकरता त्यांचा हातखंड आहे। माझ्या खेळणी या ठिकाणी नागरिकांची मागणी होती, त्याचबरोबर येथील नागरिकांची मागणी आहे दुसरी विरुंदला केंद्राची। निश्चितच ही मागणी खासदार साहेबांनी आपली पूर्ण केलेली आहे। आज तिथे कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही, त्यामुळे आपल्या सर्वांना त्याचे उद्घाटन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि निश्चितच आपली जी पुढची विरुंदला केंद्राची मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचून ती सुद्धा मागणी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो। आपलं प्रेम जसं त्यांच्यावर आहे तसंच या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर आपण ठेवावं। संभाव्य निवडणुकीला सामोरं जाताना आपला आशीर्वाद सर्वांचा त्यांच्या पाठीमागे आपला असावा एवढी प्रार्थना करतो आणि आजच्या या कामाचा शुभारंभ आपल्या येथील कोणकोण ज्येष्ठ नागरिक
ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देईन नवी महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर सहशहरी अभियंता अरविंदजी शिंदे साहेब आणि या ठिकाणचे कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांचं मनापासून आभार मानेन. या ठिकाणी मला खूप त्रास झाला की या विभागात सगळ्यात मोठं उद्यान म्हणून या राजीव गांधी उद्यानाची ओळख आहे. हजारो नागरिक दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळमध्ये फेरफटका मारण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी मधुमेह, म्हणजे मी सुद्धा एक मधुमेह पेशंट आहे, रुग्ण आहे, आणि या मधुमेह असलेल्या रुग्णांना ज्या वेळेला युरिनचा प्रॉब्लेम होतो तेव्हा त्यांना काय अडचणी होतात, काय त्रास होतो हे मी जाणू शकतो, समजू शकतो. परंतु इथल्या समाज भावनेच्या प्रती आदर भावना न ठेवणाऱ्या काही लोकांनी या ठिकाणी खूप त्रास दिला, मानसिक दिला, आणि अशा या म्हणजे एक काम व्हायला पाहिजे त्याच्या 2-2 वेळा फायली चोरीला गेल्या. आणि काम चालू झालं तर काही इथले समाजसेवक, मंद सैनिक, अंधभक्त या ठिकाणी येऊन हे इतक्याच रकमेचं का, याच्यात निकृष्ट दर्जाचं सिमेंट आहे, हे RMCच्या माध्यमातून भरलेलं, म्हणजे कुठे रेडी मिक्स आणून भरलेलं आहे. इथे जागेवर त्याची प्रक्रिया करून ते सिमेंट वगैरे भरवलं. परंतु जाणून बुजून हेतुपूर्वक त्रास देऊन या ठिकाणी हे शौचालय 1.5 वर्ष या ठिकाणी हा कालावधी लागला. मला वाईट वाटतंय की काम करताना त्रास होतो, पण अनंत अडचणी असतात. अनंत अडचणीतून मार्गक्रमण करायला पाहिजे. परंतु जेव्हा स्वतःची लोक त्रास देतात किंवा यातना देतात किंवा मागून पाठीत खंजीर खुपसतात, त्यावेळेला मात्र निश्चित स्वरूपात मन व्याकुळ होतं. आणि अशा लोकांना निश्चित स्वरूपात धडा शिकवणं ही काळाची गरज आहे. की हे कोणा मनोज हळदणकर एकाचं काम नाही, हे सर्वसामान्य लोकांच्या गरजा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आजूबाजूला पाहाल तर कुठेच सार्वजनिक शौचालय नाही. एकतर वॉर्ड ऑफिस मध्ये जायचंय, नाही तर दुसऱ्या बस डेपोत जायचंय. म्हणून या ठिकाणी अशा उपाययोजना गरजेचं असल्या कारणानं त्यांना पाठपुरावा करायचं सोडून त्याला त्रास देणं या ठिकाणी होतंय. आणि काल कोणीतरी सेक्टर 15 वरनं पायदळ मोहीम घेतली, आणि या पायदळ मोहीम घेणाऱ्यांनी या ठिकाणी मला क्यू करावीशी वाटते अशा लोकांची, ज्याचं स्वतःचं या प्रभागात नाव नाही. आणि येऊन सांगतो आम्ही 4 दिवसापूर्वी पायदळ मोहीम घेतली आणि मग याचं उद्घाटन झालं, काम झालं. हे अशा कमी बुद्धिजीवी लोकांची क्यू करावी असं वाटतं, ज्याला स्वतःचं काही अस्तित्व नाही, स्वतःचं असं काय वलय नाही, स्वतःचं काम नाही, स्वतःचं मतदान या प्रभागात नाही. असा एक कोणी येतो या उद्यानात सांगतो आम्ही पायदळ मोहीम घेतली आणि म्हणून या ठिकाणी शौचालय खुलं झालं. हे थोतांड आहे आणि इथली लोक सुज्ञान आहे. आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी मनोज हळदणकर या ठिकाणी काम करतोय हे लोकांना मला सांगावी लागत नाही. सोशल मीडियावर, फेसबुकला, व्हॉट्सअपला पोस्ट टाकावी लागत नाही. हे काम आहे त्याचं श्रेय निश्चित स्वरूपात लोकांना या ठिकाणी माहिती आहे. या ठिकाणी हजारो नागरिक आहेत ज्यांना या समस्या जाणवत होत्या, भेडसावत होत्या, दूर झाल्यात, त्यांना ही कल्पना आहे आणि त्यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतो. पण पाहत असाल की खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या कामाचा पाठपुरावा घेऊन आमचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय मनोजजी हळदणकर असतील, राजूभाऊ असतील, आमचे सोनवणे साहेब असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नातून आदरणीय आमचे संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं असेल की लोकांसाठी काम करणं, लोकांच्या हिताची कामं करणं हेच खरं आमचं शिवसेनेचं कार्य आहे. आणि 80% समाजकारण, 20% राजकारण या भूमीवरती, या विचारांवरती आमचे सगळे नगरसेवक अतिशय ठामपणे काम करतात. आणि आपण आज पाहत असाल की इथल्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसतोय, कारण ही लोक कधी नेते म्हणून राहत नाहीयेत. आजपर्यंत आपण वेगवेगळे पक्ष बघितले असतील, ते सगळे व्हाईट कॉलर पक्ष असतील, पण आमच्या कार्यकर्त्यांचा पक्ष हा म्हणून शिवसेना असते. आणि ह्या कुटुंबाशी एकरूप होऊन, त्यांच्या समस्यांशी एकरूप होऊन काम करण्याची संधी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या नगरसेवकांना भेटली. आणि जनसेवाच ही खरी ईश्वर सेवा ही यांच्या माध्यमातून होते. त्यामुळे इथल्या नागरिकांचे आणि आमच्या सर्व नगरसेवकांचे मनापासून अतिशय आभार व्यक्त करतो. आणि यांच्या हातून हीच ईश्वर सेवा कायम व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो. सेक्टर 16 अण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये या ठिकाणी नागरिकांची मागणी होती की खेळण्याची खेळणी आणि ओपन जिम या उद्यानामध्ये असावं. आणि ही मागणी सन्माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी केल्यानंतर त्यांनी या कामाकरता निधी उपलब्ध करून दिला.
आणि काही कारणास्तव ते कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आज या ठिकाणी उद्घाटनासाठी येऊ शकले नाही. परंतु या ठिकाणी आज ते उद्घाटन त्यांनी आम्हाला करण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचबरोबर येथील नागरिकांची विरंगुळा केंद्राची मागणी आहे ती सुद्धा भविष्यात त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. मला आशा आहे की या ठिकाणचे संपूर्णपणे नागरिक खासदार साहेबांना जसा आशीर्वाद दिला तसे येथील स्थानिक आमचे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे ते संभाव्य निवडणुकीमध्ये त्यांना आशीर्वाद देतील आणि ह्या उद्यानाचा आणखी काय पलट त्या ठिकाणी होईल एवढं धन्यवाद बहुत बहुत आप सबका। देखिए ये जो आज वॉशरूम जो इनागोरेट हुआ है ये लगभग 2 साल से भी ज़्यादा से बंद पड़ा हुआ था और हम सब ने जो यहाँ पर राजीव गांधी गार्डन में आते हैं सब ने अपने अपने लेवल पर इसके लिए कोशिश करी। कमिश्नर को मैंने लगभग 1.25 साल से कुछ नहीं है तो कम से कम 10 मेल्स भेजी होंगी और पर्सनल उनको लेटर लिखे होंगे कि पर्टिकुलरली सीनियर सिटीजन्स के लिए ये वॉशरूम कितना अति आवश्यक है। लेकिन उन सब चीज़ों के बावजूद आज ये इनागुरेट हुआ, बड़ी खुशी की बात है। लेकिन एक चीज़ मैं बिल्कुल बताना चाहता हूँ कि NMMC जो कि हिंदुस्तान में स्वच्छता के मामले में नंबर 3 पर आ रहा है और हिंदुस्तान की 3 सुपर सिटीज़ में सबसे स्वच्छ ये शहर माना जाता है, तो ये बड़ा दुर्भाग्य है। कितना समय क्यों लगता है, तो मैं आशा करता हूं कि आने वाले समय में ये जो और भी हमारा एडमिनिस्ट्रेशन में सुधार होना चाहिए। हमारे जो लोग इस गार्डन में आते हैं उनको और ज़्यादा सुविधा मिलनी चाहिए। एक बार अगेन NMMC का बहुत बहुत धन्यवाद। और आप सब लोगों को मेरी एक प्रार्थना है, देखिए ये जो वॉशरूम इतना सुंदर बना है ये हम सब की जिम्मेदारी सेक्शन भी हो और हमें गौरव भी महसूस होना चाहिए कि इतने अच्छे गार्डन में हम